नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा यादव कुलकर्णी, MD आयुर्वेद आहे आणि गेली 25 वर्ष मी वैद्यकीय व्यवसाय करत आहे. एक लेडीज प्रॅक्टिशनर असल्यामुळे माझ्याकडे स्त्री रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. त्याच्या अनुषंगाने मग इन्फर्टिलिटीचं प्रमाण आता वाढलं आहे, तर तेही पेशंट खूप येतात. त्यामुळे ह्या विषयाशी संबंधित असे जे काही नवीन प्रॉडक्ट्स येत असतात त्याची मी माहिती नेहमीच घेत असते. माझ्या एक परिचित आहेत मिसेस सुचिता शिंदे, तर त्यांनी त्यांच्या स्टेटसवरती काही नवीन प्रॉडक्ट्स ठेवायला सुरुवात केली होती. सुरुवातीला मी काही ते लक्ष दिलं नाही, मला वेळ नव्हता, माझ्याकडनं ते पाहण्यात आलं नव्हतं. एक दिवस वेळ होता आणि सहज मी ते प्रॉडक्ट पाहिलं, तर मला त्याची इन्फॉर्मेशन आवडली. मग मी त्यांना म्हटलं मला एक तुम्ही पॅक आणून द्या, मला त्याचं स्टडी करायचं आहे. आणि ज्या वेळेला ते प्रॉडक्ट मी हातात घेतलं, मला खरोखरच त्याचा तो कन्सेप्ट आवडला आणि नंतर मी माझ्या पेशंटलाही द्यायला सुरुवात केली आणि त्याचे रिझल्ट्स एवढे चांगले आहेत की ते प्रॉडक्ट प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने आपल्या आयुष्यात त्याला स्थान दिलं पाहिजे असं मला वाटलं. मग मी त्या कंपनीमध्ये जॉईन झाली. ती कंपनी आहे वी मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. हे वी मोर सोल्युशन्सच घेऊन आलेली कंपनी आहे. त्यांचे बरेच प्रॉडक्ट्स आहेत आणि प्रॉडक्ट्स खरंच चांगले आहेत. पण त्यातले 3 प्रॉडक्ट आहेत की जे मी आता सध्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. तर त्यातलं सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट जे आहे ते प्रोविंग्स हे आहे. प्रोविंग्स आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे हे 100% कॉटनचं आहे, बायोडिग्रेडेबल आहे. दुसरी गोष्ट, ह्याला स्वच्छ भारतचा लोगो मिळालेला आहे. जर आपल्याला दिसत असेल तर हे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गतसुद्धा अप्रूव्ड आहे. त्याच्यामुळे आपल्या पर्यावरणासाठी हे खूप चांगलं आहे की बायोवेस्ट असल्यामुळे जे पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणं वगैरे प्रकार होतात, जे आपले रेग्युलर पॅड्स असतात त्याच्यामध्ये प्लास्टिकचं आवरण असतं, त्याचं वरचं कवर आहे ते पण प्लास्टिकचं असतं. तर तसं ह्याचं नाही आहे, हे कॉटनचंच आहे. पॅड पण कॉटनचं आहे, बॉक्सही कॉटनचं आहे. त्याच्यामुळे ह्याला भारत सरकारने स्वच्छ भारतचा लोगो दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की त्याच्यामध्ये ही ग्रॅफेन ॲनियन चिप आहे. ही चिप असल्यामुळे ज्या वेळेला ह्याच्यावर ब्लड ड्रॉप पडतो त्यावेळेला ती ॲक्टिवेट होते आणि त्यामुळे जे पिरियड्सच्या वेळेला पेन होतं, गर्भाशयामधून जो अनवॉन्टेड रक्ताचा स्राव होत असतो, याच्यावरती मला पुन्हा एक वेगळा व्हिडिओ घ्यावा लागेल की नक्की मासिक पाळी म्हणजे काय आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगते की ज्या वेळेला हे ब्लिडिंग होत असतं, तर हे ब्लिडिंग होताना गर्भाशयाला कॉन्ट्रॅक्शन्स येतात, म्हणजे गर्भाशयाचं आकुंचन होतं. आणि हे जे आकुंचन आहे, ज्या वेळेला तुम्ही नॉर्मल पॅड्स वापरता, ज्याला खालून प्लास्टिक आहे आणि वरून नायलॉन आहे, तर ते तुमच्या शरीराचं व्हेंटिलेशन कंप्लीट ब्लॉक करतं. तसं ह्या पॅड्सनी होत नाही. आणि ज्या वेळेला ते व्हेंटिलेशन ब्लॉक होतं, तुम्ही एक साधा विचार करा की एखाद्या ठिकाणी पाईपमध्ये काही वस्तू अडकून जेव्हा तो चोकअप होतो त्यावेळेला काय होतं, तर मागे प्रेशर येतं. तसंच ज्या वेळेला आपल्या शरीरातून ब्लिडिंग होते आणि तुम्ही अशा प्रकारचे पॅड्स वापरता आणि ते जे गर्भाशयाचं ओपनिंग आहे ते पूर्ण ब्लॉक होतं, त्यावेळेला मग त्याचं बॅक प्रेशर येतं आणि त्यामुळे युट्रसचे कॉन्ट्रॅक्शन्स वाढतात. आणि जसं मर्म असतं तसा तो अवयव असल्यामुळे त्या ठिकाणी ब्लॉक झाल्यानंतर मग तुमच्या पायातनं क्रॅम्प्स येणं, कंबर दुखणं, ओटीपोटामध्ये खूप दुखणं, असे सगळे त्रास सुरू होतात. प्लस पिरियड्सच्या वेळेला हेवी ब्लिडिंग होतं. काही जणांना खूप स्कॅन्टी मेन्सेस असतात. जेव्हा हे मी त्याला दूषितच शब्द वापरेन मुद्दामून, अशा प्रकारचे पॅड्स वापरले जातात, त्यावेळेला काय होतं, तिथे हीट निर्माण होते. शरीरातनं जे अनवॉन्टेड एलिमेंट्स बाहेर टाकले जातात ते तसेच्या तसे वर राहतात त्या पॅडवरती. त्याचा एक विचित्र स्मेल असतो, तोही तुम्हाला इरिटेट करतो. प्लस त्याच्या जोडीला ते तिथे राहिल्यामुळे ते नको असलेली गोष्ट आहे ती पूर्ण ॲब्सॉर्ब झाली नाही आहे, त्याचे स्किनवरती ॲडवर्स इफेक्ट होतात आणि मग रॅशेस येणं, जखमा होणं, हे सगळे त्रास मुलींना सहन करावे लागतात. आणि राईट, दुसरी गोष्ट काय होते की ते ब्लॉक झाल्यामुळे तुम्हाला पोटात वेदना व्हायला सुरुवात होते. हे सगळे त्रास जर आपल्याला बंद करायचे असतील तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला आपले पॅड्स चांगल्या क्वालिटीचे वापरायला पाहिजेत. आता जर असं आपण विचार करतो, काही जण म्हणतात हो मॅडम हे पॅड्स, आता मी जेव्हा प्रिस्क्राईब करते तेव्हा लोक इझिली घेतात की 175 रुपीजला एक पॅक मिळतं. सर्वांना मला कोणीही असं विचारत नाही की मॅडम तुम्ही हे का प्रिस्क्राईब केलं. पण ज्या वेळेला नॉर्मली मुलींना हे दिलं जातं किंवा काउंटरवरती किंवा कोणी आपल्यापैकी महिला जेव्हा विकायला जातात तेव्हा हा प्रश्न येतो की अरे हे खूप महाग आहे. पण अनुभवातनं मी ही गोष्ट सांगते की माझ्याकडून जे लोक घेत आहेत ते सगळे कस्टमर्स खूप खुश आहेत, आनंदी आहेत. याचं महत्त्वाचं कारण असं की ह्याची ॲब्सॉर्बंट क्वालिटी खूप चांगली आहे. प्युअर कॉटन असूनसुद्धा हा एक पॅड जो नॉर्मल फ्लोचा आहे तो 8 ते 10 तास चालतो. ज्यांना 3-3 तासांना पॅड चेंज करायला लागायचे त्यांना असे ते करावे लागत नाहीत.
ते वरती ब्लिडिंग किंवा ब्लड क्लॉट्स असे पॅडवरती राहत नाहीत, ते पूर्ण ॲब्सॉर्ब होतात. 10 तास जरी वापरला तरी पण पिरियड्स आल्याचंही फिलिंग येत नाही, एवढे कम्फर्टेबल त्याच्यामध्ये राहतात. की आत्ताच्या मुली जीन्स वगैरे घालतात, तर त्याच्यामुळे ते लीक नको व्हायला, तर साईडने त्याला लॉकिंग सिस्टम अगदी व्यवस्थित दिलेली आहे, त्याच्यामुळे ते लीकही होत नाही. आणि ॲज अ डॉक्टर मेडिकली मला एक गोष्ट सांगायची की आत्ताच्या काळामध्ये PCODचं प्रमाण वाढलं आहे, PCOD वाढलं आहे, PCOS वाढलं आहे. कालच मला गुजरातच्या एका पेशंटचा फोन होता, फायब्रॉईडचा प्रॉब्लेम आहे, सर्जरी करून फायब्रॉईड काढून टाकले तरी पण ते पुन्हा होत आहेत, आणि त्याच्यामुळे मग संततीप्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होतात. तर हे जे सगळे प्रॉब्लेम्स आता वाढले आहेत त्याचं पुन्हा एक मेजर कारण आहे. म्हणजे देर आर सो मेनी रिझन्स, की असं नाही की फक्त पॅड्स हेच कारण आहे, पण बाकीच्या कारणांसोबत पॅड हे फार महत्त्वाचं कारण आहे. आणि जेव्हा ह्या प्रकारचे पॅड्स आपण वापरतो बायोडिग्रेडेबल आणि हे मेडिकेटेड पॅड्स आहेत, तर ह्या पॅडनी PCOD PCOS क्लिअर होतात, फायब्रॉईड कमी व्हायला मदत होते. तर त्यामुळे हे पॅड्स वापरले तर तुमच्या आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे. त्याचबरोबर आजच्या काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे, आणि कंपनीने हा क्लेम केलेला आहे, आणि मी पण हे समोरून ॲज अ डॉक्टर सांगते की हे 100% कॉटनचं असल्यामुळे जी केमिकल रिॲक्शन होऊन सर्वायकल कॅन्सर होण्याची पॉसिबिलिटी असते, ही पॉसिबिलिटी तुम्ही कमी करू शकता. त्याच्यामुळे कॅन्सरपासून जर तुम्हाला स्वतःचं रक्षण करायचं असेल, स्वतःच्या मुलीचं, स्वतःच्या बहिणीचं रक्षण करायचं असेल, तर ह्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट तुम्हाला नक्कीच वापरायला पाहिजे. दुसरं एक ह्याच्या जोडीला, की आज मी जे 3च प्रोडक्ट्स तुम्हाला सांगणार आहे सगळ्या प्रोडक्ट्सपैकी, तर त्याच्यातलं हे दुसरं आहे हे पण पुन्हा प्रोविंगचंच आहे, फक्त हे एक्स्ट्रा लार्ज आहे. ज्यांना खूप हेवी फ्लो आहे त्यांच्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे. पण माझा असा अनुभव आहे की मी जवळजवळ 50-60 पॅड्स आत्तापर्यंत दिले, पण आजपर्यंत एकालाही मोठ्या साईजच्या पॅडची गरज लागली नाही. पण हे एक एक्स्ट्रा लार्ज दिलेलं आहे की जे खूप जास्त फ्लो असेल तर त्यांच्यासाठी ते डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे हे प्रोविंग्जमधलं मोठ्या साईजचं पॅड आहे. याला पण सेमच आहे की ग्रॅफेनेनियन चिप त्याच्यामध्ये आहे, मेडिकेटेड आहेच, प्लस त्याच्या जोडीला ह्यालाही स्वच्छ भारतचा लोगो दिलेला आहे, आणि बॉक्स तुम्ही बघताय हा पण कॉटनचाच आहे. ओके. त्याच्यानंतर अजून एक प्रोडक्ट आहे, ते आहेत लायनर्स. आता लायनर्स म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. तर लायनर्स म्हणजे मेन्सेसच्या मधल्या पिरियडमध्ये वापरण्याची गोष्ट आहे. सेम पॅडसारखंच डिझाईन केलेलं आहे, पण ह्याचा उपयोग कसा होतो तर ज्या वेळेला बऱ्याच जणींमध्ये कसा त्रास असतो की ज्यांना पिरियड वेळेवर येत नाहीत, खूप महिन्यांनी 2-2 महिन्यांनी पिरियड येतात, किंवा काही जणींना अगदी 15-15 दिवसांनी पिरियड यायला लागतात. त्यावेळेला 2 मेन्सेसच्या मधल्या काळामध्ये सुद्धा तुमच्या शरीराला काही आपण ट्रीटमेंट दिली पाहिजे. तर ती ट्रीटमेंट आपण लायनर्सच्या माध्यमातून देऊ शकतो. लायनर्समध्ये सुद्धा ग्रॅफेनेनियन चिप आहे, आणि छोटं आहे, अगदी हलकं आहे ते. सकाळी आंघोळ झाल्यानंतर वापरायचं, रात्री काढून टाकायचं. मी 3-3 महिन्यांचा मी कोर्स देते, त्याच्यामध्ये मेन्सेसच्या वेळेला तुम्ही प्रोविंग्ज वापरा, आणि मेन्सेसच्या मधल्या काळामध्ये तुम्हाला प्रो लायनर्स वापरायचे आहेत. प्रो लायनर्स वापरले तर तुमचे मेन्सेस रेग्युलर येतील, PCODचे वगैरे प्रॉब्लेम, PCOS, फायब्रॉईड्स कमी व्हायला मदत होईल. ज्यांना व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम असेल, बऱ्याच मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा मेन्सेसच्या आधी किंवा मेन्सेसच्या नंतर फाऊल स्मेलिंग व्हाईट डिस्चार्ज होतो, व्हजायनल इन्फेक्शन झालेलं असतं. तर हे इन्फेक्शन जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लायनर्स हे खूप इफेक्टिव्ह आहेत. तर जर तुम्ही प्रॉपर कोर्स केला, म्हणजे मेन्सेसच्या वेळेला तुम्ही जर का प्रोविंग्ज वापरले आणि मधल्या काळामध्ये लायनर्स वापरले, 3 महिने सलग हा कोर्स केला, तर तुमचे पिरियड्सच्या सगळ्या तक्रारी नाहीशा होतील. त्याच्यामुळे तुम्हाला मेन्सेसच्या वेळेला जे एक अनवॉन्टेड फिलिंग असतं, किंवा अरे माझा पिरियड आला, आता मला 3 दिवस घरी बसायला लागेल, माझी काही रेग्युलर कामं मी करू शकणार नाही, असं जर का होत असेल तर ह्या प्रॉब्लेममधनं तुम्हाला कायमची सुटका मिळणार आहे. आणि हे लायनर्स जे आहेत ते खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. ह्याच्यामध्ये 22 लायनर्स आहेत एका पॅकमध्ये, आणि अगेन ह्याची किंमत पण 175 आहे. त्याच्यामुळे सर्वांना इझिली अफोर्डेबल गोष्ट आहे. आणि जर फक्त पॅड्स वापरून तुम्हाला औषधं खावी लागणार नसतील, कारण मी आयुर्वेदिक औषधं देते तर आम्ही काही हार्मोन्स वगैरे देत नाही, पण जेव्हा तुम्ही ॲलोपॅथी ट्रीटमेंट घ्यायला जाता इरेग्युलर मेन्सेससाठी, त्यावेळेला मग हार्मोन्सच्या गोळ्या दिल्या जातात. तर उगाचच तुम्ही हार्मोन्सच्या गोळ्या घेण्याच्या भानगडीत पडू नका. बायोडिग्रेडेबल चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट वापरा आणि स्वतःला निरोगी ठेवा.